मिरज शहरातला बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसंच रस्त्याच्या दुतर्फा गटारे आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आदी उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे क्रीडांगण, शहरी बसस्थानक, महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय या ठिकाणच्या भिंती हटवणं, 22 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खाजगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणं या विषयांवर सविस्तर चर्चा झाली। तसंच रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्यामधील दुभाजक ही कामं तातडीनं मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला। पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौक अशा रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात येणार आहेत। खासदार विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंढरपकर, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, कामाचे ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शन्सचे अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, अय्याज नायकवडी, मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, आसिफ निपाणीकर, जहीर मुजावर, नरेश सातपुते, सलीम खतीब, वसीम सय्यद, धनराज सातपुते यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका एसटी महामंडळ, भूमी अभिलेख कार्यालय, MSCB विभागाचे अधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज रोड मिरज या रोडसाठी मिरज सुधार समितीने कंटिन्यू पाठपुरावा करून याचा रोड कसा चांगला होईल याचा पाठपुरावा करत आहे। माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे आम्ही यासंबंधी मीटिंग लावण्याची मागणी केलेली होती आणि आज सर्व प्रशासन आणि खासदार साहेबांची इथे मीटिंग झाली। त्यामध्ये मिरज सुधार समितीचे सर्व सदस्य आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये आज मीटिंग होऊन हा रस्ता DP प्लॅनप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला शोभेल असा रोड होण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आणि गणेश उत्सवानंतर हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात आज माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली। त्या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर राजा दयानिधी सर, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता सर, त्याच पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि MSCB, सिटी सर्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये असं ठरले की छत्रपती शिवाजी महाराज रस्ता 3 टप्प्यामध्ये जो 22 मीटर अंदाजपत्रकाप्रमाणे त्या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल यासंदर्भात चर्चा झाली। काही तांत्रिक बाबी संदर्भात असेल, नुकसान भरपाईचा विषय असेल, या सगळ्या संदर्भात आमची चर्चा झाली। त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे। या ठिकाणी काही ठिकाणी लँड ॲक्विजिशन करावं लागणार आहे, त्या संदर्भात महापालिकेनं प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालय असं असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शाहू चौक, महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौकमध्ये रस्ता होणार आहे। या ठिकाणी काही मिळकत बाधित होणार आहे। या मिळकतधारकाची त्यांच्या मिळकतीचा ते नुकसान भरपाई विषय असेल, कशा पद्धतीने तर TDR असेल, FSI असेल, या संदर्भात महापालिका सकारात्मक आहे। या 2 टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे। लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये काम गणेशोत्सवानंतर हे महात्मा गांधी चौकापासून ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत सुरू होणार आहे। अतिशय चांगला आणि सकारात्मक आजची बैठक झाली। यानंतर हा रस्ता होईपर्यंत वारंवार या संदर्भात बैठक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे, जेणेकरून हा रस्ता पूर्ण क्षमतेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीनं होणार आहे।